नमस्ते सर्वांना. आज आपण जनरल स्टडीज पेपर 4 याबद्दल चर्चा करणार आहोत. आता करंटला जर बघितलं गेलं ना, याचा सिलेबस काय आहे आणि दुसरी गोष्ट रिसोर्सेस काय यूज केले पाहिजे आणि या एक्झाम हा जो पेपर आहे ना, याच्यामध्ये ना सर्वात जास्त मार्क्स येण्याचे चान्सेस भरपूर असतात. त्यामागे रिझन काय माहिती आहे का? आपण जनरल स्टडी पेपर फर्स्ट, जनरल स्टडी पेपर सेकंड आणि जनरल स्टडी पेपर थर्ड याच्यामध्ये आपण जितकी मेहनत करतो ना, त्याच्यापेक्षा इथं कमी मेहनत लागते. परंतु मार्क्सच्या बाबतीत जर आपण डिफरन्सेस बघतो ना, तर इथं मार्क्स चांगले मेहनत केली प्रॉपर ना, तर इथं चांगले मार्क्स पडू शकतात. तर या दृष्टिकोनातून आपल्याला 2 गोष्टी माहीत असल्या पाहिजे. याचा सिलेबस काय आहे? याच्यामध्ये हा जो पेपर आहे ना, हा 2 पार्टमध्ये डिव्हाईड केला जातो. 250 मार्क्स असतात ना याला. तर फर्स्ट पार्टमध्ये ना काही केस स्टडी असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड याच्या रिलेटेड आहे ना काही क्वेशन्स असतात. त्या क्वेशन्सला आपल्याला कशा पद्धतीने टॅकल करायचं आहे. याच्यासाठी फिक्स रिसोर्सेस नाही. तसं बघायला गेलं तर 4 जनरल स्टडीचे जे पेपर आहेत ना, त्याच्यासाठी सुद्धा फिक्स रिसोर्सेस त्यांनी दिलेले नाही. फक्त यूपीएससीने काय केलेलं आहे, आय-ए-एससाठी आणि दुसरी गोष्ट स्टेट पीसीएसमध्ये गॅझेटेड पोस्ट आहे, डेप्युटी कलेक्टर, डी-वाय-एस-पी, तहसीलदार. या पदांसाठीचा जो सिलेबस असतो ना, त्या सिलेबसमध्ये त्यांनी रिसोर्सेस सेपरेटली सांगितलेलं नाही. फक्त त्यांनी सिलेबस मेन्शन केलेला आहे आणि त्या सिलेबसनुसार आपल्याला प्रिपरेशन करायचं. आता फॉर एक्झाम्पल इमोशनल केस स्टडीज 2 पार्टमध्ये आपण याच्याबद्दल चर्चा करूया. फर्स्ट स्टार्टिंगला केस स्टडीबद्दल चर्चा करूया. केस स्टडी काय असतं माहिती आहे का? ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण ती केस कशी सॉल्व्ह करतो त्याची एक एक्झाम्पल दिली जाते आणि समोर एक अशी कंडिशन ठेवली जाते ॲज अ तुम्ही व्यक्ती म्हणून त्या सिच्युएशनला तुम्ही कशा पद्धतीने टॅकल करता आणि त्या दृष्टिकोनातून त्याचे मार्क्स डिसाईड केले जातात. आणि पहिले कसं असायचं माहिती आहे का? पहिले आपण म्हणतो ना, अशी-अशी घटना झाली. फॉर एक्झाम्पल एखाद्या भागामध्ये पोल्युशन झालं, त्या पोल्युशनला टॅकल करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? एक सिंपल केस झाली. पण ही सिंपल केसमध्ये आता देताय का? अजिबात देत नाही. आता आहे ना, ह्यावेळेस केस स्टडी ना असं पूर्णपणे ब्रॉडली इलॅबोरेट केलेला जातो. ब्रॉडली आणि त्याच्यातनं आपल्याला पॉइंट काय खाली 4 ते 5 क्वेशन दिलेले असतात आणि ते 4 ते 5 क्वेशन समजवायचे आपण. त्याच्यामध्ये समजल्यानंतर आपण तो केस स्टडी सॉल्व्ह करायचा असतो. आता फॉर एक्झाम्पल आहे ना, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डचा ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला नॉमिनेट केलं. ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्ही तिथं झालेत. रुजू झाल्यानंतर तुमच्यासमोर अशी कंडिशन दिली जाईल, म्हणजे सिम्प्लिफाईड करून सांगतोय. ॲक्चुअली ज्यावेळेस आपण तो केस स्टडी वाचतो ना, तिथं फार वेळ जातो आणि आपल्याकडे टाईम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. कारण की हा पेपर आहे ना, हा कमी कालावधीमध्ये सॉल्व्ह करायचा असतो. कळालं का? एक केस स्टडी सॉल्व्ह करायला जर ॲटलीस्ट आपल्याला किती वेळ टाईम दिला पाहिजे, ते पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे कळालं केस स्टडी हा असा असतो त्याच्यामध्ये एथिकल इश्यूज काय-काय त्याचे इंटरेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये हे काय करायचं माहिती आहे का? एक केस स्टडीमध्ये काय ॲडमिनिस्ट्रेटर असतो, तिथे एम-एस-एम-ई नावाचे एक उद्योग असतात. त्यांचा काय रोल असतो, पब्लिकचा काय रोल असतो. म्हणजे जे इंटरेस्ट असतो ना त्या केस स्टडीमध्ये त्यांचा एक सेपरेट लिहावा लागतो. त्याच्यानंतर इथिकल इश्यूज काय-काय असतात ते आयडेंटिफाय करावं लागतात. त्याच्यानंतर ऑप्शन क्रिएट करावं लागतं. आपण म्हणजे तुम्हाला ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर पॉइंट ऑफ व्ह्यू तुमच्यासमोर 2 ते 3 कंडिशनमधनं एक कंडिशन निवडायची. मग तिथं आपल्याला नाही का युटिलिटेरियन म्हणजे उपयोगितावाद हा जो संकल्पना आहे ना, ही प्रत्यक्षात उपयोगात आणावी लागते. उपयोगितावाद म्हणजे काय? ज्या ठिकाणी सर्वात जास्त लोकांचे हित आहे ना, ती डिसिजन घेणं ॲज अ पॉइंट म्हणजे माझं पॉइंटला डायरेक्ट हिट करणं आहे याच्यातनं सांगायचं तात्पर्य काय. आता केस स्टडी सॉल्व्ह करायचा राहतो आणि तुम्ही वे बियॉन्ड म्हणजे याच्यानंतर तुम्ही नाही फ्युचरमध्ये काय डिसिजन घेऊ शकतात. याच्यात केस स्टडीबद्दल दिलेलं असतं. म्हणजे केस स्टडी हा जो केस स्टडीच्या दृष्टिकोनातूनच बघितला जातो. कळालं का? असे केस आता आपण आहे ना याच्यामध्ये हळू एक काही केस स्टडी पण सॉल्व्ह करणार आहोत फ्युचरमध्ये. परंतु एक सिलेबस काय आहे 2 पॉइंट आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये केस स्टडी असतात आणि नंबर 2 म्हणजे काही संकल्पना दिल्या जातात. त्या संकल्पनामध्ये इमोशनल इंटेलिजन्स झालं, ॲप्टिट्यूड झालं, इंटिग्रिटी झालं. 125 मार्काच्या 125 ते 130 मार्क्स तिकडे असतात आणि केस स्टडीला 125 टू 130 मार्क्स असतात. म्हणजे जवळपास 250च्या मार्क्समध्ये याची रेंज असते. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी. त्याचा 125 मार्क्सचा जेव्हा पेपर असतो ना, तो आपल्याला तो कॅल्क्युलेशन करायचा आहे. आता त्याच्यामध्ये ना काही फिलॉसॉफिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला एक कोट दिला जातो. कोट काय म्हणजे काय असतो माहिती आहे का? आता फॉर एक्झाम्पल एक कोट आहे. म्हणजे 125 मार्क्समध्ये ते 3 फिलॉसॉफिकली आपण जो एसे लिहितो ना, एसेचे प्रामुख्याने 3 पॉइंट इथं पण फायदा होतो. म्हणजे एसेचे तुम्ही प्रॅक्टिस करता ना, तिथं त्याचा फायदा तुम्हाला पेपर 4थला पण होतो. फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. ए-पी-जे अब्दुल कलामांनी एक कोट सांगितला होता. काय सांगितलं होतं? "Where there is a rightness in the heart, there is a beauty in the character. When there is beauty in the character, there is harmony in the home. When there is harmony in the home, order in the nation. And when there is order in the nation, there is a peace in the world." म्हणजे एक छोटं प्रामाणिकपणाचं त्यांनी एक एक्झाम्पल सांगितलं. तुम्ही जर एखादी प्रामाणिकपणाची एक संकल्पना रुजली ना, तर तुमच्यामुळे समाजामध्ये बदल होतो. कदाचित त्या समाजामुळे काय महाराष्ट्रामध्ये बदल होतो. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रात बदल झाला प्रामाणिकपणाची संकल्पनेमुळे देशात बदल होतो. आणि या देशात बदल झाला तर त्याचे जागतिक लेव्हलला परिणाम होतात. असं म्हणजे एक छोट्या लेव्हलपासून त्यांनी किती छोटी हॉनेस्टीचं एक एक्झाम्पल सांगितलं एक छोट्याशा कोटमधनं. ते आपल्याला इलॅबोरेट करायचं. मग ते कसं करणार ना, त्याचे एक एक्झाम्पल लिहावा लागतो. त्याचा इंट्रो लिहावा लागतो, त्याचा बॉडी लिहावा लागतं, त्याचं कन्क्लुजन लिहावं लागतं. इंट्रोमध्ये काय लिहिणार तुम्ही ना, त्याच्या हॉनेस्टीला कसं डिफाईन करणार? ए-पी-जे अब्दुल कलामांनी कसं त्याला ते कसं एक्झाम्पलच्या माध्यमातून त्यांनी हे केलेलं आहे. आता तुम्ही तिथे एक्झाम्पल म्हणून काय टाकू शकता ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे भगवद्गीतेमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, योग कर्मच कौशलम म्हणजे ते योग तुम्ही जे कर्म करतात ना,
त्याच्या म्हणजे कळलं का, योग कर्मच कौशलम. आता एक एक्झाम्पल झालं. नंबर सेकंड आहे ना, तुम्ही ना आता फॉर एक्झाम्पल टेररिझम, दहशतवादाचं हे आज जगासमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे. पण करणला जर हॉनेस्टीचं एक एक्झाम्पल म्हणजे नंबर सेकंड एक्झाम्पल टेररिझम आपण लक्षात ठेवलं. असं माइंडमध्ये ठेवलं तर आपण विचार काय केला ना, जर हॉनेस्टी प्रामाणिकपणे जर आपण जर राहिलो ना, तर दहशतवादाला सुद्धा टॅकल करू शकतो. कारण की आपल्यामुळे ना समाजामध्ये भरपूर सारे बदल घडत असतात, जर आपण प्रामाणिक असलो तर. तर अशा पद्धतीने याला टॅकल केलं पाहिजे. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय? त्याचे एक्झाम्पल आपल्याला काढता आले पाहिजे. कळालं का? इमोशनल इंटेलिजन्स झालं. परत दुसरी गोष्ट आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जस्ट सांगतो मी. इमोशनल इंटेलिजन्सचे जे एक्झाम्पल झाले ना, इमोशनल इंटेलिजन्स झालं, इंटिग्रिटीच्या आधारावरचे काही एक्झाम्पल झाले. आता फॉर एक्झाम्पल आहे इमोशनल इंटेलिजन्स. इमोशनल इंटेलिजन्सचे काही एक्झाम्पल आहे. दक्षिण आफ्रिकेचे जे पूर्व राष्ट्रपती ना नेल्सन मंडेला, नेल्सन मंडेलेंनी त्यांच्या नेतृत्वात लीडरशिप क्वालिटी अंतर्गत इमोशनल इंटेलिजन्स खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल दिलं होतं. नंबर सेकंड काय आय-ए-एस अधिकारी जे अशोक खेमका यांचं भरपूर वेळा बदली झाली आजपर्यंत, ट्रान्सफर झालं. जसं महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंडे यांचं पण एक्झाम्पल घेतलं आपण. तर म्हणजे एक सांगायचं तात्पर्य काय, की अशी आव्हानं असल्याने सुद्धा नाही का स्वतःच इमोशनल इंटेलिजन्सचा वापर करून आहे ना व्यवस्थापन कसं केलं जातं ते एक एक्झाम्पल झालं. म्हणजे असे एक्झाम्पल आहे ना निवडायचे असतात. फॉर एक्झाम्पल आहे ना टी-एन शेषन म्हणून आहे आपले मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यावेळी. त्यावेळेस त्यांनी सुद्धा नाही का एक हॉनेस्टीचा एक चांगलं बेटर एक्झाम्पल सेट केलं होतं त्या काळामध्ये आणि सुप्रीम कोर्टाने त्यांचा कोट पण केलं होतं आता मध्यंतरीच्या काळामध्ये एक जजमेंटमध्ये. म्हणजे एक एक्झाम्पल काय असे पिकअप करायचे असतात न्यूजपेपरच्या माध्यमातून, न्यूज करंटच्या रिलेटेडच्या माध्यमात असे एक्झाम्पल काढायचे असतात. सो अशा पद्धतीने अभ्यास करूया आणि या पद्धतीला टॅकल करता येईल, चांगल्या पद्धतीनं मूव्ह ऑन करता येईल आणि हा पेपर आहे ना, याला इग्नोर न करता इथं जर मेहनत केली ना, चांगले मार्क्स पडण्याचे चान्सेस भरपूर असतात. सो थँक यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल.